आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरीचे नियोजन करण्याचे ठरवले आणि मग काय आमची सगळी टीम लागली की कामाला आणि ह्या टीमने आमच्या सगळे नियोजन करायला सुरुवात केली. कोणते पदार्थ आणणार हे विद्यार्थी सांगू लागले आणि आमचे गुरुजी ते कागदावर लिहू लागले. अशा पद्धतीने आमचे नियोजन झाले. आमच्या गुरुजीने सुंदर बडियाची सुरुवात केली आणि मग काय सुंदर बडिया एक टाळी स्वतःसाठी अशा पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात औपचारिकरित्या गावचे माननीय सरपंच महोदय यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी सरपंच महोदयाने शाळेचे जे शिक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. त्याच वेळी आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय मस्के सर त्या ठिकाणी आले आणि मस्के सरांनी त्या उद्घाटनामध्ये सहभाग घेऊन ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. छोटी छोटी मुलं काय आणलं रे बघा त्यांनी कोणकोणते पदार्थ आणले आणि काही नेमकं स्वतः सुरुवात केली आहे. ग्राहकाने विकेट घेण्याच्या आधी आपण सुरुवात करावी आणि आपण बघा खरोखर मस्त. ही पहिलीचा मुलगा आहे तो पण खूप छान पद्धतीने सांगतोय. हे मुलांनी वेगवेगळे पदार्थ आणलेले काय आणलेले आणि त्याचा दर काय हे अशा पद्धतीने ती मुलं सांगताना आपल्याला दिसत आहेत. आणि एक घेतला तर 1 रुपयाला एक आहे का बरं. चला आपण ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेऊया. ग्रामस्थ काय बोलतात ते. आणलेले पदार्थ मुलांनी छान बनवलंय ना. बर ओके ओके. ग्रामस्थांची प्रतिक्रिया तर खूप चांगली आहे. खूप उत्साह आहे. काय रे ते बघा मुलांनी काय म्हणलेलं वडापाव वगैरे दिसतो इथं आणि हा आमच्या शाळेचा गोलू अशा पद्धतीने त्याने तो चांगली आहे ना. अरे पदार्थ घेतलेला आहे. खूप सुरेखरित्या मुलांची मांडणी झालेली आहे. सगळा परिसर गजबजलेला आहे. सर्वत्र खूप छान आनंद नगरीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आपल्या आनंद नगरीमध्ये हे आमचे गावचे सरपंच महोदय त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया. ह्या मुलाने जे बनवलेलं आहे त्यांनी काय खरेदी केलेली आहे तर कसं वाटतंय. खूप चांगलं सर. असं वर्षानुवर्ष मुलं चांगलं बनवतात आणि पूर्ण गावातील आमच्या नागरिक शॉपिंग करायला या आनंद नगरीमध्ये येतात आणि मुलांनी बी असा उत्सव दरवर्षी याच्यापेक्षा चांगला हो अशी मी त्यांच्यातर्फे आशा बाळगतो. हो थँक्यू खूप सुंदर.